या ठिकाणी आपण बघतोय की हे सर्व जे मराठीसाठी या ठिकाणी मोर्चासाठी आलेले आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आता पोलीस पांगवण्याचा प्रयत्न करतायत, पोलीस धरपकड करतायत, त्या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे। कालपासूनच ही पोलिसांची धरपकड आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे आता काल नेत्यांची जरी धरपकड केली असली तरी मात्र मराठीसाठी या ठिकाणी हे लढा मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले होते ते सर्वांना हे सर्वजण या ठिकाणी जमा झाले होते। मात्र त्या सर्वांना आता पोलीस ताब्यात घेतानाचं चित्र आपण पाहतोय की पोलीस या ठिकाणी सर्वांना पांगवत आहेत, पोलीस सर्वांची धरपकड करतायत। हे काय म्हणणं सांगता इकडे उभा राहायचं, चला 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 आम्ही रस्त्यावरती उतरतच नाही, रस्त्यावर आलंच नाही सर, आम्हाला उभं राहायची परवानगी पण नाही, आम्ही एका कोपऱ्याला तुमचं म्हणणं एवढंच आहे, राहतायत मानानी राहा, आमच्या मराठीचा मान ठेवा। एवढ्या कानफटात खाल्ल्यावर पण याला लाज नाही आहे माणसाला। तुम्ही मोर्चे कुठल्या गोष्टीवर काढतायत? ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहतात त्या भाषेला दुय्यम स्थान द्यायला तुम्ही लावतायत आणि तुम्ही मोर्चे काढतायत। लाज वाटली पाहिजे या गोष्टीची, लाज तुम्हाला। आम्हाला तर नाही वाटत, आम्हाला अजिबात। पहिली गोष्ट तर आमच्या इकडचा नेता म्हणजे आमच्या इकडचे आमदार त्यांना साथ देतात। अहो, आमच्या वोटिंगमुळे तुम्ही आमदार झाले आहेत, मग तुम्हाला जर एवढी आमच्या मराठी भाषेची, मराठी माणसांची जर तुम्हाला लाज वाटते आहे, तर तुम्हाला राग येतोय, तर तुम्ही दुसरीकडे जाऊन आमदार व्हा, इकडे नका। पहिला निषेध आमचा आमदारांवर आहे का त्यांनी सपोर्ट केला या गोष्टीला। मग मराठी माणूस तुम्ही आधी आहे तर तुमची अस्मिता गेली कुठे मराठी माणसाची? कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला भाषेचा? माझं म्हणणं एवढंच आहे, भाषेचा मान ठेवा। आम्ही कोणालाही काही बोलत नाही। आज इतके वर्ष राहतायत ना परप्रांतीय लोक, धंदा करतायत ना, मग आमचं आतापर्यंत काही झालं नाही। आत्ताच का? कारण की आमच्या अस्मितेवर आता आमचा फेरफार झालेला आहे। आम्ही आता सोडणार नाही। न्या आम्हाला काय करणार आहात तुम्ही? जेलमध्ये टाकाल, FIR करा, आणखीन काय करा? अरे ऑलरेडी आमच्यावर FIR आहेत, आम्हाला भीती नाही, आम्ही घाबरत नाही। आम्हाला फोन करून बोलवलेला नाहीये कुठल्या नेत्याने, आम्ही स्वतःहून इथे आलेलो आहे। आम्ही मराठी इथे जमलेलो आहोत, आम्हाला कोणाचे फोन आलेले नाहीये। नाही, मी मराठी आहे। चुकीचं आहे त्यांच्या वक्तव्यावर तुम्ही हे नाही करत। आज आम्हाला हे करता तुम्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।